वृषाली सध्या पूरस्थिती जरी नियंत्रणात आलेली असली तरी सुद्धा जो चिखल खरं तर अनेक सोसायट्यांमध्ये साचलेला आहे, तिथली सध्या आपण पाहतो की सोसायट्यांमधला चिखल काढण्याचं काम जे आहे ती सगळी साफसफाई जी आहे ती पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केली जाते। आपण पाहतोय की सोसायट्यांमधला हा राडा रोडा जो आहे तो या ठिकाणी काढला जातोय। या ठिकाणी पुणे महानगरपालिकेकडून वीज पुरवठा जो आहे तो थोड्या सोयीत केला जाईल, मात्र तत्पूर्वी जी घाण सोसायट्यांमध्ये साचलेला चिखल जो आहे तो सध्या पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे ते काढताना पाहायला मिळतात। तो सध्या पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे ते काढताना पाहायला मिळत आहेत। अनेक सोसायट्यांमध्ये पाणी जे आहे ते शिरलेलं होतं, त्यामुळे पार्किंग मधली घरं जी आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेलेली होती। मात्र सध्या सकाळपासूनच हे पुणे महापालिकेचे कर्मचारी जे आहेत ते आपल्याला अलर्ट मोडवरती काम करताना पाहायला मिळत आहेत। पाण्याचा फवारा जो आहे त्या माध्यमातून आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून इथली साफसफाई जी आहे ती केली जाईल। वीज पुरवठा खंडित झालेला आहे, त्यामुळे घरामध्ये सामान्य जे आहे बाहेर करण्यासाठी अनेकांशी नक्कीच प्रदीप, तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आहेत ते सातत्याने जाणून घेणार आहोत। तर पुण्यामध्ये जी पूरस्थिती उद्भवलेली होती त्याच्यानंतर चिखल आणि घाणीचं साम्राज्य पाहायला मिळतं आणि पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी सध्या साफसफाई या ठिकाणी करतायत। युद्धपातळीवर या ठिकाणी काम सुरू आहे, कारण जर घाणीचं आणि साम्राज्य घाण जर आहे, कचरा जो आहे तो जर काढला गेला नाही तर आरोग्याचा प्रश्न सुद्धा उद्भवू शकतो। धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।